उगवत्या सूर्याला डावललं जात आहे। रोहित पवारांना मीडिया कव्हरेज का नाही? येणारा वर्ष पाऊस नसल्यामुळे खूप अडचणीचं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपया येणाऱ्या काळामध्ये येणार नाही। खर्चही वाढलेले आहेत। त्यामुळे कर्जमाफी होत असताना दिखावीपणाची कर्जमाफी न होता अटीतटी काढण्यात यावा ही आमची मागणी आहे। रोहित पवार राजकारणाची सुरुवात शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे अशी ओळख घेऊन राजकारणात पाऊल ठेवलं। तेच रोहित पवार अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या स्वप्नातील महाराष्ट्रासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढतायत। मात्र यशाच्या शिखराकडे वाटचाल करणाऱ्या कोणत्याही नेतृत्वाला जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेकडून डावललं जातं तेव्हा जनमानसात अस्वस्थता निर्माण होणं स्वाभाविक असतं। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच काहीशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे तरुण आमदार रोहित पवार यांच्या संदर्भात रंगू लागली आहे। उगवत्या सूर्याला डावललं जातंय का हा प्रश्न केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित न राहता तो आता राजकीय विश्लेषकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय। विशेषतः रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पंढरपुरात जे आंदोलन छेडलं त्याला मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांनी ज्या प्रकारे हाताळलं किंवा दुर्लक्षित केलं त्यावरून लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडियाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले। मीडियाच्या सनसनीत मारणार हा व्हिडिओ पाहूया। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पंढरपूरची ही पावन भूमी विठ्ठलाच्या भक्तीसाठी ओळखली जाते, पण याच भूमीतून जेव्हा एखादा नेता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांच्या घामाच्या दामासाठी संघर्षाची हाक देतो तेव्हा त्याची दखल घेणं हे मीडियाचं नैतिक कर्तव्य असतं। रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांचं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेतलेत। त्यांच्या आंदोलनाचा मूळ उद्देश हा सत्तेची ऊब मिळवणं नसून मातीत राबणाऱ्या बळीराजाला न्याय मिळवून देणं हा आहे। तरीही ज्या प्रकारे या आंदोलनाला अपेक्षित कव्हरेज मिळालेलं नाही ते पाहून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मीडिया कव्हरेज न मिळण्यामागे काही अदृश्य शक्तींचा हात आहे याचा सखोल आढावा घेणं गरजेचं आहे। आजचे प्रसार माध्यम क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गणितांवर चालतं। TRP आणि जाहिरातींच्या चक्रात अनेकदा जनहिताचे मुद्दे मागे पडतात। रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या बाबतीतही हेच घडताना दिसतंय। एखादा नेता जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतो आणि जनतेला संघटित करतो तेव्हा त्या नेत्याची प्रतिमा जनमानसात उंचावू लागते। रोहित पवार यांच्या वाढत्या प्रभावामुळे प्रस्थापित राजकीय गणितं बिघडू शकतात अशी भीती कदाचित काही घटकांना वाटत असावी। मीडिया कव्हरेज रोखणं किंवा मर्यादित करणं हे त्या नेत्याला जनतेपासून तोडण्याचं एक जुनं तंत्र आहे। जेव्हा एखादा तरुण नेता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्या पाठीशी उभी राहणारी जनशक्ती ही कोणत्याही जाहिरातीपेक्षा मोठी असते। पण मीडियाला कदाचित हे सत्य स्वीकारणं जड जातं। शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता हा नेहमीच व्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरतो। रोहित पवार यांनी केवळ भाषणाबाजी न करता थेट कृतीवर भर दिलाय। पंढरपुरातील आंदोलनात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे थेट शेतकऱ्यांच्या जगण्याशी संबंधित होते। हमीभाव, विमा संरक्षण आणि खतांची टंचाई यांसारख्या मूलभूत विषयांवर त्यांनी सरकारला धारेवर धरलंय। मात्र मीडियाच्या कॅमेऱ्यांच्या लेन्स या केवळ सत्ताधारी पक्षाच्या हालचालींवर किंवा मोठ्या राजकीय नाट्यावर केंद्रित होत्या। राजकारणातील गॉसिपला जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढी प्रसिद्धी घामाच्या वासाला आणि आंदोलनाच्या धगधगत्या ज्वाळांना मिळत नाही, ही दुर्दैवी वास्तव आहे। रोहित पवारांच्या आंदोलनाला ब्लॅकआउट करणं हे केवळ एका नेत्याचं नुकसान नाही तर त्या हजारो शेतकऱ्यांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न आहे जे त्यांच्या आशेनं या आंदोलनात सहभागी झालेत। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नव्या पिढीचा उदय होतोय। रोहित पवार हे त्या पिढीचे नेतृत्व करतायत। त्यांची कामं करण्याची पद्धत, त्यांचा सोशल मीडियावरील वावर आणि थेट जनतेशी साधलेला संवाद यामुळे ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेत। पण जेव्हा मुख्य प्रवाहातील मीडिया त्यांना डावलतो तेव्हा लोकांचा मीडियावरील विश्वास उडू लागतो। उगवत्या सूर्याला कोणीही रोखू शकत नाही ही म्हण असली तरी ढगांच्या आडून सूर्याला काही काळ लपवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो। मीडियाचे हे वागणं म्हणजे लोकशाहीतील निरोगी संवादाला छेद देणार आहे। जर शेतकऱ्यांसाठी लढणारा तरुण नेता मीडियात दिसत नसेल तर मग मीडियामध्ये नेमकं काय दिसतंय? केवळ एकमेकांवर चिखलफेक करणारे नेते आणि अर्थहीन वादविवाद। रोहित पवारांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांची चिकाटी। मीडिया कव्हरेज नसतानाही त्यांनी आपला लढा थांबवला नाहीये। उलट त्यांनी डिजिटल मीडिया आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवलेत। ही एक प्रकारे मीडियाला दिलेली चपराकच आहे। आजचा प्रेक्षक हा हुशार आहे, त्याला समजतं की कोण खरोखर काम करतंय आणि कोणाला फक्त प्रसिद्धीची हावे। मीडियाने रोहित पवारांना दाखवलं नाही तरी शेतकऱ्यांच्या बांधावर आणि तरुणांच्या मोबाईल स्क्रीनवर ते सतत सक्रिय आहेत। तथापि यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो की मीडिया आपली जबाबदारी स्वीकारत चाललाय का?
जनआंदोलनाला जागा न देणं हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी घातक आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील एक महत्त्वाचे अस्त्र आहेत. यांच्या आक्रमक शैलीमुळे सत्ताधारी गटात चिंतेचं वातावरण असू शकतं. अशा परिस्थितीत त्यांच्या आंदोलनाला मीडियातून प्रसिद्धी मिळू नये यासाठी पडद्यामागून काही हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण राजकारण हे केवळ मीडिया कव्हरेजवर चालत नाही, तर ते जनतेच्या पाठिंब्यावर चालतं. पंढरपुरातील आंदोलनात झालेली गर्दी आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे सिद्ध करतो की रोहित पवार यांना मीडियाची गरज असली तरी जनतेनं त्यांना आधीच स्वीकारलंय. माध्यमांनी त्यांना डावललं हे त्यांच्यासाठी एक प्रकारचं आव्हान आहे, ज्यातून ते अधिक प्रबळ होऊन बाहेर पडतील. शेवटी मीडिया ही केवळ बातमी देणारी संस्था नसून ती समाजाचा आरसा आहे. जर आरसाच धूसर झाला किंवा त्यानं सत्य दाखवण्यास नकार दिला तर समाजाची दिशाभूल होते. रोहित पवार यांच्यासारखा तरुण आणि अभ्यासू नेत्याला डावलून मीडिया आपलंच नुकसान करून घेते. शेतकऱ्यांचे अश्रू आणि त्यांच्या मागण्या जर टीआरपीच्या निकषात बसत नसतील तर त्या मीडियाची उपयुक्तता काय? रोहित पवारांच्या आंदोलनाला मिळालेला थंड प्रतिसाद हा मीडियाच्या आजच्या स्थितीचं विदारक दर्शन घडवतो. पण इतिहास साक्षी आहे की ज्यांना डावललं गेलंय तेच उद्याचे महानायक ठरलेत. उगवत्या सूर्याला डावलण्याचे प्रयत्न कितीही झाले तरी तो आपल्या प्रकाशानं आकाश उजळून टाकणारच. रोहित पवारांचा हा लढा केवळ शेतकऱ्यांसाठी नाहीये, तर तो आपल्या अस्तित्वासाठी आणि सत्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक तरुणाचा आवाज आहे, जो लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात गुंजणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.